नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी नागेश नवनाथ पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप ए या पदासंदर्भात आयोगाने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, म्हणजेच की एमपीएससीने जाहिरात प्रसिद्ध केली होती। या जाहिराती संदर्भात आपण मागील भागामध्ये सविस्तर माहिती अभ्यासली होती। जाहिरात कशी आली, कोणत्या पदाकरता जाहिरात आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा काय आहे, असे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये आपण पाहिले होते। त्या जाहिरातीच्या अनुषंगाने आता आपण आज नेमकं त्या पदाविषयी माहिती घेणार आहोत की यामध्ये या साईड लागणारा कोणता अभ्यासक्रम आहे आणि याची नेमकी परीक्षेची योजना नेमकी काय असणार आहे, परीक्षा कशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल आपलं सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोरला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करताना जर आपल्याला कोणती अडचण आली तर आपल्याला 9860 910 895 आणि 8788 63 96 88 या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। चला आपण आता प्रत्यक्ष पाहूया की नेमकं या परीक्षा संदर्भातली परीक्षेची योजना काय आहे। तर या परीक्षेचे मुख्य 2 टप्पे असणार आहेत। पहिला टप्पा असणार आहे लेखी परीक्षेचा, तो असणार आहे 200 गुणांचा, आणि दुसरा टप्पा असणार आहे तो म्हणजेच की मुलाखतीचा, हा असणार आहे 50 गुणांचा। आता मी तुम्हाला जाहिरात जेव्हा आली त्या जाहिरातीचं एक्सप्लेन करत असताना जाहिरातीमध्ये नमूद केलेला एक महत्वाचा मुद्दा होता की मुलाखत या संदर्भात काही माहिती सांगितली होती, ती आपण पुन्हा एकदा यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। तत्पूर्वी आपण पाहूयात नेमकी परीक्षेची योजना काय आहे। आता या परीक्षेसाठी 2 विषय या ठिकाणी दिलेले दिसतात आपल्याला, सामान्य ज्ञान आणि विषयाशी संबंधित घटक। याचा विषय संकेतांक आहे तो 62 आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या की 2022 मध्ये या संदर्भातली ही या पदासंदर्भातली भरती झाली होती। या भरतीच्या वेळेस जो आयोगाने सिलेबस दिलेला होता तो हा सिलेबस आहे। मे बी येणाऱ्या आत्ताच्या 2025च्या भरतीसाठी पण हा सिलेबस लागू असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही। या अनुषंगाने हा सिलेबस आपण आता एक्सप्लेन करत आहोत। तर सामान्य ज्ञान या घटकावरती जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न मराठी आणि इंग्रजी हे द्विभाषामध्ये असणार आहेत, आणि विषयाशी संबंधित जो घटक असेल त्याच्यावरती जे प्रश्न येणार आहेत ते संपूर्ण प्रश्न हे इंग्रजी माध्यमामध्ये विचारले जाणार आहेत। या दोन्हींसाठी प्रश्नांची संख्या असणार आहे 100, यासाठी गुण असतील 200, कालावधी असेल 1 तास 30 मिनिटे। त्यानंतर या प्रश्नाचा दर्जा असणार आहे पदवीचा, आणि परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप जे असणार आहे वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी, बहुविधानात्मक प्रश्न विचारले जातील। आता या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजेच की 1/4 एवढे गुण बरोबर गुणामधून वजा केले जाणार आहेत, हेही या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरा टप्पा परीक्षेचा काय होता की मुलाखत। तर मुलाखतीसाठी आपल्याला जाहिरातीमध्ये नमूद केलं होतं की 41% या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की 50 पैकी आपल्याला 41% गुण जर मुलाखतीमध्ये मिळाले तरच आपण क्वालिफाय होणार होतो पुढच्या निवडीसाठी। म्हणजेच की जवळपास आपल्याला 20.5 म्हणजेच की 21 तरी गुण किमान घेणं या मुलाखतीसाठी अपेक्षित आहे, तेव्हाच आपला विचार निवडीसाठी केला जाणार आहे। अशा पद्धतीने हे परीक्षा योजनेचे लेखी स्वरूप आणि मुलाखत असे 2 टप्पे होते। यानंतर प्रत्यक्ष परीक्षेचा सिलेबस काय आहे बा, या टेक्निकल सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण पाहतोय की सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे ते या ठिकाणी पहा। त्याच्यामध्ये पहिला घटक दिलेला आहे तो जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी। या घटकावरती किती प्रश्न असणार आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की चालू घडामोडीवरती 20 प्रश्न विचारले जात आहेत। 20 प्रश्न म्हणजेच की पहा, एक प्रश्न 2 मार्काला जवळपास चालू घडामोडी हा जो घटक आहे तो 40 गुणांसाठी विचारला गेलेला आहे। मग यामध्ये कोणते घटक येतात, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी। आता हे घटक आयोगाने दिलेले आहेत। याच घटकावरती प्रश्न विचारले जातील असं नाही, यापेक्षा वेगळ्या देखील घटकावरती प्रश्न आयोग विचारू शकतं। त्यात उदाहरणार्थ म्हणलं तर तुम्हाला एक पुरस्कार असतील, व्यक्तिविशेष असेल, काही महत्वाच्या रिसेंटली घडलेल्या घडामोडी असतील, काही विधेयक असतील, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये सामान्य ज्ञानमधला घटक होता तो म्हणजे की माहिती अधिकार अधिनियम 2005। यावरती प्रिव्हियस इयर अनालिसिस केल्यानंतर समजलं की 5 प्रश्न विचारले गेले, म्हणजेच की यासाठी आपल्याला 10 गुणांसाठी हा घटक आहे।
म्हणजे सामान्य ज्ञान या घटकावरती एकूण आपल्याला किती गुण आहेत की 50 गुणांसाठी हा घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये या दिलेला आहे. याच्यावरती 25 प्रश्न विचारले गेलेले आहेत चालू घडामोडी आणि माहिती अधिकारावरती. यानंतर टेक्निकल सब्जेक्टमध्ये नेमकं कोणते घटक येतात पहा. त्यातला पहिला टॉपिक दिलेला आहे त्यांनी की आपल्याला क्लिनिकल सब्जेक्ट हा दिलेला आहे. या क्लिनिकल सब्जेक्ट अंतर्गत काय येतं, वेटरनरी मेडिसिन, वेटरनरी सर्जरी अँड रेडिओलॉजी, वेटरनरी गायनाकोलॉजी अँड ऑब्स्टिक्स हे 3 घटक या अंतर्गत येतात. त्यानंतर यातला पुढचा घटक दिलेला आहे तो म्हणजे की पॅरा क्लिनिकल सब्जेक्ट. आता पॅरा क्लिनिकल सब्जेक्टमध्ये काय दिलेलं आहे, वेटरनरी पॅथॉलॉजी, वेटरनरी पॅरासिटॉलॉजी, त्यानंतर वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, वेटरनरी फार्मॉलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी, त्यानंतर लाईव्हस्टॉक प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणि 6वा घटक याच्यामध्ये विचारला गेलेला आपल्याला तो म्हणजे की वेटरनरी पब्लिक हेल्थ अँड एपिडेमॉलॉजी. हे 6 घटक कशा अंतर्गत विचारले गेले, पॅरा क्लिनिकल सब्जेक्ट या टेक्निकल सब्जेक्टच्या अंतर्गत आपल्याला घटक दिलेले आहेत. त्यानंतर प्री क्लिनिकल सब्जेक्ट कोणकोणते आहेत, त्यामध्ये काय विचारलंय, वेटरनरी अॅनाटॉमी, त्यानंतर दुसरा घटक त्याच्यामध्ये विचारलेला आपल्याला की वेटरनरी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे घटक त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचा याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला दिलेला आहे की अॅनिमल प्रोडक्शन. आता अॅनिमल प्रोडक्शन मध्ये काय विचारलं गेलेलं आहे, वेटरनरी अँड अॅनिमल हस्बंड्री एक्सटेन्शन एज्युकेशन हा घटक याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट त्याच्यामध्ये काय काय विचारलं गेलेलं आहे, कॅटल आहे, त्यानंतर पोल्ट्री आहे, त्यानंतर कॅटल आणि पोल्ट्री सायन्स हे 2 घटक आहेत. त्याच्यासोबतच शिप अँड गोट अँड पिग हा घटक देखील त्या अंतर्गत येतो. त्यानंतर पुढचा घटक काय विचारला आपल्याला की त्याच्यामध्ये अॅनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग हा एक घटक आहे आणि चौथा याच्यामध्ये विचारला गेलेला घटक आहे अॅनिमल न्यूट्रिशन. अशा पद्धतीने हा या परीक्षेसाठी टेक्निकल भागाचा हा सिलेबस पूर्ण विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो ही जी होतं ही पूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी एक्सप्लेन केला. हा जो सिलेबस आहे तो 2022ला विचारल्या गेलेल्या परीक्षेनुसार हा सिलेबस आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं जे सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोरला उपलब्ध आहे. ते तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्या संदर्भात ते लिंक उपलब्ध करून दिलेले आहे. थँक्यू.